शेतकऱ्यांच्या रोषापुढे सरकारनं माघार घेतलेली आहे. सरकार झुकलेलं आहे. सरकार एक पाऊल मागे आलेलं आहे आणि अजून जर मोठा संघर्ष आपण थोडा पीक विमा योजनेच्या अंमलबजावणी करण्याच्या आधी केला असता तर संपूर्ण पीक विमा योजना ही आपल्या मनासारखी झाली असती. परंतु तेव्हा आपण आवाज उठवण्यामध्ये कमी पडलो, रस्त्यावर उतरण्यामध्ये कमी पडलो, म्हणून आता ही योजना आलेली आहे. मात्र जी जाचक अट घातली होती ती अट सुद्धा मागे घेतली आहे. त्याविषयी सविस्तर जाणूयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. अंडरटेकिंग टाकलं होतं त्यांनी. काय टाकलं होतं? मी या पिकावरती कुठल्याही प्रकारचं लोन म्हणजेच पीक कर्ज काढलेलं नाही. जर पीक कर्ज काढल्याचे भविष्यात आढळून आले तर माझा विमा अर्ज रद्द करण्याचा किंवा मला जो काही फायदा मिळणार आहे, पीक विमा भरपाई मिळणार आहे, ती थांबवण्याचा अधिकार मी पीक विमा कंपनीला असेल किंवा तो कंपनीला मी देत आहे. अशा पद्धतीचं अंडरटेकिंग टाकलं होतं. ते कंपल्सरी केलं होतं. म्हणजे जो शेतकरी पीक विमा भरण्यासाठी जाईल त्याला त्याच्यावर टिक केल्याशिवाय फॉर्म भरता येत नव्हता. म्हणजे कर्ज घेणारा शेतकरी असो की ज्याला कर्ज घ्यायचं नाही असा शेतकरी असो, या दोनही शेतकऱ्यांना ते अंडरटेकिंग भरून द्यावं लागत होतं. आणि ती गळचेपी होती शेतकऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची. सरकारी योजना अशा पद्धतीनं कंपल्शन करू शकत नाही आणि त्याच्यावर आपण जोरदार आवाज उठवला होता आणि प्रचंड प्रतिसाद लाखोंच्या संख्येनं शेतकऱ्यांनी त्या व्हिडिओला दिला. आणि आता सरकारनं ती अट त्यातली काढून टाकलेली आहे. ते अंडरटेकिंग काढून टाकलेलं आहे. आता तुम्ही पीक कर्ज काढा किंवा नका काढू, तुम्ही जर पीक विमा काढला असेल तर तुम्हाला त्या पीक विम्याची नुकसान भरपाई मिळेलच. सरकारनं दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे सरकार झुकायचं कारण म्हणजे यावर्षी पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. आता सरकारला असं वाटतंय की ते अंडरटेकिंग टाकलं म्हणून पाठ फिरवली आहे. मात्र विषय तसा नाहीये. तुम्ही ट्रिगर त्याच्यामध्ये ठेवणार नाही. मागच्या वर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विमा भरला, दमडी त्यांना फेकून मारली नाही. कशाला ते तुमचा पीक विमा काढणार आहे? त्याला ट्रिगर टाका, ठीक आहे, तेव्हा तो पीक विमा काढेल. म्हणून शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विमाकडे पाठ फिरवलेली आहे. अल्निनोचं वर्ष आहे, पाऊस मुबलक नाही. जे पेरलंय ते वाळायची शक्यता आहे, काहीच्या पेरण्यास राहिलेल्या आहेत. अशा याच्यामध्ये सरकारच्या माध्यमातून सरसकट मंडळा आधारित पीक विमा सरासरी उत्पादन कमी येऊन जाहीर होऊ शकतो. बट सरकारवरचा किंवा सरकार नावाच्या यंत्रणेवरचा शेतकऱ्याचा विश्वास उडालेला आहे, म्हणून त्यानं पीक विम्याकडे पाठ फिरवलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. आजच्या व्हिडिओची अपडेट अशी होती की सरकारनं जे अंडरटेकिंग टाकलं होतं, कंपल्शन केलं होतं, टिक करा आणि पुढे जा की बाबा मी जर कर्ज घेतलं तर पीक विमा कंपनी माझा विमा कापू शकते, ठीक आहे. तर ती आता अट सरकारनं मागे घेतलेली आहे. ते अंडरटेकिंग काढलेलं आहे. विमा भरायचा असतात भरू शकता. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. साईडला असलेले बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.